मराठीत आहे की राज ठाकरे यांनी काल एक निवेदन काढलं. त्यात ते असं म्हणता आहेत की हिंदीची सक्ती खपवून घेतली जाणार नाही. कोण खपवून घेत आहे हिंदी हे तुम्ही हे देवेंद्र फडणवीसना सांगा. हे त्यांचं ते नाटक चाललंय ना, हे तुमच्याशी संगनमतानं. हे तुम्ही त्यांना परत एकदा बोलवा चहाला कॅफेत तुमच्या. काल एकनाथ शिंदे नावाचे गृहस्थ आले कॅफेत आणि लगेच दुसऱ्या दिवशी एवढं मोठं ट्विट उठले कधी, लिहिलं कधी. काय म्हणजे आहे की नाही? काय म्हणजे आम्ही पण माणसं आहोत, आम्ही पण लिहिणारे लोक आहोत राव. मराठीचा सन्मान या महाराष्ट्रात राहायला हवा. मराठी या राज्याची राजभाषा आहे. तिच्या अंगावर भरजरी वस्त्रच पाहिजेत आणि तिच्या अंगावर राजमुकुटच हवा. हिंदी या देशात राहणार. मी देशाची गोष्ट करतो. राष्ट्रभाषेचा दर्जा आहे. आम्ही राष्ट्रभक्त आहोत. हिंदी आणि हिंदू नंतर करू आपण. हे राजकारणापुरते धंदे आहेत. उद्या त्यांना कोणी सुपारी दिली अन्य कोणाला, ते म्हणतील नाही उर्दू पण चालेल. हे सगळी सुपारीची कामं असतात. आम्हाला माहिती आहे ना, या महाराष्ट्राला माहिती आहे आपण काय आहोत ते. आणि महाराष्ट्र असं स्वतःला लादून घेणार नाही. आणि कोणत्याही भाषेचा बलात्कार महाराष्ट्रावर होत नाही. इतकी वर्ष झाली, खूप प्रयत्न झाले. तुम्ही ह्याच्यावरती नाही बोललात की फडणवीसांचे एक नेते भैयाजी जोशी घाटकोपरला गेले आणि म्हणाले या भागाची भाषा गुजराती आहे. त्याच्यावरती रिॲक्ट झाले का कोणी? भाषा गुजराती आहे म्हटले. जिथे जातात त्या भागाची भाषा महाराष्ट्रात वेगळी असू शकते का? या महाराष्ट्राचा आत्मा, भाषा, संस्कार आणि संस्कृती मराठी आहे आणि ती मराठीच राहणार. शिवसेना त्यासाठी स्थापन झाली. त्यासाठी आमच्याकडे कोणी चहा पानाला येऊन आमरसपुरी खायची गरज नाही. आम्ही त्यांना ठणकावून सांगू. पण राऊतसाहेब, महापालिका निवडणुका आहेत लवकरच. हा महापालिका निवडणुकीचाच डाव चाललेला आहे. देवेंद्र फडणवीस वगैरे जे लोक आहेत यांना मराठी भाषेविषयी किंवा हिंदी भाषेविषयी प्रेम असण्याचं कारण नाही. एकनाथ शिंदेना तर मास्तर लावावा लागेल हिंदीचा, बरं का? बरं, त्यांनाही मान्य आहे का एकनाथ शिंदे ज्या सरकारमध्ये आहेत आणि बाळासाहेबांची भूमिका काय होती मराठीविषयी? होती ना. मग तुम्ही फडणवीसांची भूमिका मान्य करताय का? एसएनसीवाले हे आधी सांगा. हिंदीविषयीची एसएनसीवाल्यांनी फडणवीसांच्या भूमिकेला मान्यता दिली आहे का? आम्ही देत नाही आहोत. ही आमची ओरिजिनल बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना त्या त्रिसूत्रीला विरोध करते. आधी मराठी सक्ती नाही. आम्ही हिंदी शिकलेलो आहोत. आम्ही पार्लमेंटमध्ये हिंदीतूनच कटाक्षानं बोलतो. इंग्रजीचाही आम्ही आधार घेत नाही. माझं तुम्ही भाषणं पहा आमच्या लोकांची. आम्ही ठरवलं आहे देशाच्या राजधानीमध्ये हिंदीतूनच बोलायचं. राष्ट्रभाषेचा दर्जा त्या भाषेला आमची भाषा आहे. आम्ही त्यात बोलू. हे जे आहे की देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांना खूप अभ्यास करावा लागेल अजून त्या लेवलला येण्यासाठी. नाही, राऊतसाहेब, स्पेसिफिक प्रश्न हा आहे की महापालिका निवडणुका आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही राजकारण होते आहे. हे राजकारण काय? प्रांत अस्मिता. इथे बघा लोकसभा विधानसभेमध्ये त्यांनी हिंदू मुसलमान केलं. आता महापालिका निवडणुकीत ते प्रांतवाद करतील, भाषावाद करतील. ही त्यांचं काम आहे. आणि आपल्याकडे राजकारणामध्ये काही सुपारीबाज लोक आहेत. ते असे विषय घ्यायचा प्रयत्न करतात. पण मराठी जनता सुज्ञ आहे. आम्ही अजिबात हे लादू देणार नाही. भाषा शिकण्याविषयी कोणाबरोबर बंदी नाही. आपण परकीय भाषा शिकतो ना, फ्रेंच शिकतो, जर्मन शिकतो, रशियन शिकतो. भाषा शिकायला आपण भाषाप्रेमी आहोत लोक सगळे. विनोबा भावेंना 17 भाषा येत होत्या, 24 भाषा येत होत्या. नरसिंहरावांना 14 भाषा येत होत्या. येते ना. काही लोकांना आपली मातृभाषा नीट येत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.